विद्यार्थी मित्र हो नमस्कार। मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूर शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। मित्र हो, आज आपण बीए भाग 1 या अभ्यासक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि अर्थशास्त्र हा विषय ठेवलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण आज हे लेक्चर आयोजित केलेलं आहे। मित्र हो, भारतीय अर्थव्यवस्था या पेपर मधील जो पहिला घटक आहे त्या घटकातील अतिशय महत्त्वाचा जो घटक आहे तो टॉपिक आहे तो म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळची भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये। या विषयावर आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। मित्र हो, आपल्या देशाला स्वातंत्र्य हे 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालं आणि ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून भारताची मुक्तता झाली। मित्र हो, आणि भारतामध्ये संवैधानिक पाया म्हणजेच प्रजासत्ताक राज्यव्यवस्था 26 जानेवारी 1950 रोजी आपण स्वीकारली। परंतु त्या अगोदरची परिस्थिती अतिशय भयावह होती। अर्थव्यवस्थेमध्ये भयावह दारिद्र्य, मागासलेली शेती, पारंपरिक व आजारी उद्योग, निरक्षरता अशा अनेक मोठ्या आव्हानांना भारतीय अर्थव्यवस्था तोंड देत होती। मित्र हो, यानंतर भारताने कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्यानंतर भारतासारख्या देशाला जनतेच्या कल्याणावर मोठ्या प्रमाणावर भर देऊन लोककल्याणासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावं लागलं। मित्र हो, 1951 पासून देशाने नियोजनाचा स्वीकार केला। नियोजनामार्फत शेती, उद्योग, व्यापार, ग्रामीण विकास, शिक्षण, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, अणुऊर्जा इत्यादी विविध क्षेत्रामध्ये आमूलाग्रपणे बदल करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास करण्याचं ध्येय धोरण हे शासनानं आखलं होतं। याच्याबरोबर हरित क्रांती व औद्योगिक धोरणाद्वारे 1990च्या दशकापर्यंत सक्रिय विकासामध्ये सक्रिय राहिल्याचं आपल्यास पाहावयास मिळतं। 90च्या दशकापर्यंत औद्योगिक धोरण अतिशय सक्रियपणे अर्थव्यवस्थेमध्ये काम करत होतं। मित्र हो, 1991 नंतर स्वीकारण्यात आलेल्या नवीन औद्योगिक धोरणाद्वारे खाजगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली। त्यामुळेच स्पर्धात्मकता वाढली, आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ झाली, तसेच माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये विकास झालेला आपणास पाहावयास मिळतो। यानंतर मित्र हो, आपण निर्गुंतवणुकीचे धोरण, कर सुधारणा, डिजिटल क्रांती, बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील सुधारणा यांनाही प्राधान्य दिले। अर्थव्यवस्थेमध्ये गेले मात्र या वर्तमानात काही देशासमोर शेती आणि शेतकरी वर्ग तसेच वाढती महागाई, रुपयाची घसरण आणि वाढता कर्जबाजारीपणा, वित्तीय तूट अशा अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। तरी या समस्या निर्माण झाल्या असल्या तरी शासन आपल्या पातळीवर या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असते। मित्र हो, आज आपण या लेक्चरमध्ये सुरू असलेल्या या व्याख्यानामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची स्वातंत्र्याच्या वेळीची वैशिष्ट्ये, अर्थव्यवस्थेमध्ये जे रचनात्मक बदल आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसमावेशक वृद्धी आणि शाश्वत विकास इत्यादी घटकांचा अभ्यास करणार आहोत। तर मित्र हो, सुरुवातीला आपण स्वातंत्र्याच्या वेळी अर्थव्यवस्थेची जी काही प्रमुख वैशिष्ट्ये होती यांचा अभ्यास करणार आहोत, या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। मित्र हो, स्वातंत्र्यावेळीच्या भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन करताना डॉक्टर जे.एस. मिल असं म्हणतात की हे वर्णन करत असताना स्वातंत्र्य प्राप्तीवेळची भारतीय अर्थव्यवस्था ही वसाहतवादी, मागास, अर्थ सरंजामशाही व स्थिती स्वरूपाची होती। स्वातंत्र्यप्राप्तीच्या
नंतर लगेचच देशाची फाळणी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये झाली. देशातील बराच मोठा भूभाग, अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर तत्कालीन भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात ठळक वैशिष्ट्ये दिसून आली. मित्रहो, स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडून आला. कारण पूर्वी अनेक समस्या या अर्थव्यवस्थेमध्ये स्वातंत्र्यापूर्वी होत्या आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारताला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून सुटका मिळाली, मुक्तता मिळाली आणि भारत देश स्वतंत्र झाला. आणि लगेचच त्याच काळामध्ये भारत देशाला दोन देशामध्ये विभागले गेलं आणि फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान अशी या दोन देशांची फाळणी झाली आणि बराच मोठा भूभाग आपला पाकिस्तान या देशाकडे गेला आणि त्यामुळे या देशामध्ये अनेक आर्थिक संकट निर्माण झाली. आणि या पार्श्वभूमीवर जी अर्थव्यवस्थेमध्ये ठळक वैशिष्ट्ये दिसून आली त्या वैशिष्ट्यांची चर्चा आपण आता करणार आहोत. मित्रहो, पहिलं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वसाहतवादी अर्थव्यवस्था. मित्रहो, 1917च्या दशकामध्ये 1917च्या उत्तरार्धात आणि 1947 ला सुरुवात झालेल्या 1857 पर्यंत भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी व नंतर ब्रिटिश सरकारने मुख्य व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एक वसाहतवाद म्हणून वापर केला. मित्रहो, स्वातंत्र्यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेचा ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिशांनी एक भारतामध्ये एक मोठी वसाहत व्यापारवादासाठी निर्माण केली होती. परिणामी ब्रिटनसह इतर जगाशी भारतीय व्यापाराचे संबंध हे भारताच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल बनले होते. कारण ब्रिटनमधून भारतामध्ये कच्चा माल मोठ्या प्रमाणात आयात करत असे आणि पुन्हा तो ब्रिटनच्या कारखान्यामध्ये परत जात तयार झालेला पक्का माल तो निर्यात होत होता. परिणामी या व्यापारातून भारतात फारच मोठा नफा ब्रिटनला जात होता आणि या धर्तीवर याशिवाय ब्रिटनने सुद्धा भारतामध्ये रेल्वे, जहाज, रस्ते, टपाल, टेलिफोन उद्योग इत्यादी क्षेत्रामध्ये प्रचंड गुंतवणूक केली होती. भांडवलदारावरील नफा, गुंतवणूकदाराचे व्याज, लाभांश ब्रिटनला मिळत होते. यामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेत दुबळापणा किंवा भारतीय अर्थव्यवस्था नाजूक झाली होती. भारतातील लोकांचे संपत्तीचे निरसन करण्यासाठी सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीने आकडेवारीसह मांडण्यात दादाभाई नौरोजी यांनी केले. यांनी ग्रह खर्च या गोंडस नावाखाली संपत्तीची लूट हा ब्रिटिश सरकार कसे करते आहे हे राजरोसपणे दाखवून दिले. 150 वर्षाहून अधिक राज्य आपल्या देशावर यांनी केलं आणि भारताची अर्थव्यवस्था अतिशय मोडकळीस खिळखिळीस आणून ठेवली आणि ब्रिटनमध्ये आर्थिक समृद्धी कशी जास्त प्रमाणात नांदेल याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर कच्च्या मालाची आयात करून पक्क्या मालाची निर्यात करण्याचे धोरण हे त्या काळात या ब्रिटिश सरकारने अवलंबले होते. म्हणूनच या वैशिष्ट्याचा ठळक वैशिष्ट्य म्हणजे वसाहतवादी अर्थव्यवस्था होती असं आपल्याला म्हणता येईल. यानंतरचं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते आर्थिक दृष्ट्या शोषित अर्थव्यवस्था. मित्रहो, ब्रिटिशांनी व्यापारी व राजकीय हेतूने जी धोरणे अवलंबली होती यातूनच भारतीय अर्थव्यवस्थेला सातत्याने पिळवणूक आणि शोषणाला सामोरं जावं लागलं. ब्रिटनचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला. 1757 पासून सुरू झालेली भारताची लूट देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2 ते 3% एवढी होती. त्यातूनच अर्थव्यवस्थेत एक कायमस्वरूपी स्थिरावस्था निर्माण झालेली पाहावयास मिळते. म्हणून या वैशिष्ट्याला आपण आर्थिक दृष्ट्या शोषित अर्थव्यवस्था असं म्हटलेलं आहे. मित्रहो, यानंतरचं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अनुत्पादित श्रम. मित्रहो, भारतातील लघु कुटीर उद्योग तसेच मध्यम प्रकार स्वरूपाचे उद्योगामधील जे श्रमिक काम करत होते त्या श्रमिकांची उत्पादकता फारच कमी होती. त्यावेळी भारतातील सर्वात मोठा
श्रमावरील उद्योग म्हणजे कापड उद्योग होता। या कापड उद्योगामध्ये सन 1945च्या आकडेवारीनुसार भारतातील कापड उद्योग प्रति उत्पादकता 1.9 किलो इतकी होती, तर जपानमध्ये हे प्रमाण 3.5 किलो प्रमाणे होते, तर अमेरिकेत 7 किलो प्रमाणे एवढे जास्त होते। म्हणूनच अनुत्पादक श्रम हे भारतामध्ये त्यावेळी जास्त स्वरूपात काम करत होतं असं म्हटलेलं आहे। यानंतरचं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पारंपरिक औद्योगिक संरचना। पारंपरिक काळामध्ये भारतीय उद्योग प्रामुख्याने पारंपरिक स्वरूपाचे होते। घरगुती उद्योग, हस्त उद्योग यांचा ऱ्हास होऊन नवे औद्योगिक धोरण उदयास आले होते। याचे कारण महत्वाचे, यावेळी नवीन औद्योगिक रचना ही खूपच विषम प्रकारची होती। प्राथमिक क्षेत्राचा औद्योगिक क्षेत्रामध्ये वाटा हा एकूण 84% इतका होता। म्हणूनच पारंपरिक औद्योगिक रचना ही वैशिष्ट्य उदयास आले। यानंतरचं महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्थिर स्वरूपाची अर्थव्यवस्था। ब्रिटिश राजवटीत देशाचे राष्ट्रीय उत्पन्न, देशाची निर्यात, देशाची उत्पादकता इत्यादी मध्ये फारशी काही वाढ घडून आलेली नव्हती आणि येतही नव्हती। त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप स्थिर स्वरूपाचे झाले होते, कारण विकासाकरता जी साधन सामुग्री लागत होती ती फारच अल्प प्रमाणात भारतामध्ये होती। म्हणूनच स्थिर अर्थव्यवस्था असं म्हटलेलं आहे। यानंतरचं 6वं महत्वाचं जे कारण आहे मागासलेली अर्थव्यवस्था। मित्र हो, ब्रिटिश काळात ही भारतीय अर्थव्यवस्था कृषी प्रधान होती। जवळजवळ 70% पेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती, शेतीमध्ये गुंतलेली होती। देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील एकूण 57% पेक्षा जास्त वाटा हा शेती क्षेत्राचा होता। याच क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेकारी, निरक्षरता, शहरीकरणाचा मंद वेग इत्यादीमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे मागासलेली होती। यानंतरचं जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरंजामशाहीची अर्थव्यवस्था। ब्रिटिश काळामध्ये प्रदीर्घ भारतीय अर्थव्यवस्थेचा अर्थ सरंजामी स्वरूपाचे होती, कारण जमीनदार नावाचा एक मध्यस्थ वर्ग या शासन आणि शेतकरी यांच्यामध्ये अस्तित्वात होता। तो शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत होता आणि शेतकऱ्यांना लुबाडून शेतकऱ्यांचं शोषण करून आपले वर्चस्व कायम ठेवून जमीनदारी, रयतवारी आणि महलवारी या पद्धतीने शेतकरी पुरता नडला होता। तो पुढे सरंजामीच्या स्वरूपात देशामध्ये भांडवलशाहीचा प्रवेश झाला। मित्र हो, या ज्या ठळक वैशिष्ट्य जे त्यावेळच्या अर्थव्यवस्थेची होती याचा सविस्तर आढावा आपण घेतलेला आहे। त्याचबरोबर शेवटी आपल्याला असं म्हणता येईल की तत्कालीन भारतातील कर प्रणाली ही जमिनीशी संबंधित होती। परिणामी शेती व शेतकरी यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली होती। शेती ही अत्यंत मागासलेली होती, तिच्या सुधारणेमध्ये अत्यंत गरजेची आवश्यकता होती। 20% पेक्षा जास्त जमिनीला सिंचन सुविधा उपलब्ध होत्या, परंतु रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशके इत्यादी अवजारांचा अल्प प्रमाणात वापर होता। त्यामुळे शेतीला वित्त पुरवठ्याच्याही मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत होती। म्हणूनच शेतीचा जो वित्त पुरवठा आहे या स्थितीचा विचार करून शेतकरी वर्गामध्ये सावकारावर हा वित्त पुरवठा अवलंबून असल्याने मोठ्या प्रमाणात प्राथमिक सहकारी संस्थांचा विकासही झालेला नव्हता। त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अतिशय मरगळलेल्या अवस्थेमध्ये या काळात झालेली होती। तर मित्र हो, अशा प्रकारे आज आपण या अभ्यासामध्ये इथेच थांबूयात। धन्यवाद। मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनी मार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता। आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71। मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता। आमचा ईमेल आयडी आहे cde@unisivaji.ac.in। मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला
विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिक ही संपर्क साधू शकता. माझा ईमेल आय डी आहे pgbeco@gmail.com. या ईमेल आय डीद्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्रहो, धन्यवाद.